आईसाहेबांना आंघोळ घालायसाठी मोठी साबणाने उठणं आपण रात्री जाणून ठेवलेलं. सकाळी उठल्या उठल्या एका वाटीत तेलाने उठणं मस्तपैकी मिक्स करून घेतलो आणि आमच्या आईसाहेबांना अभ्यंग स्नान घालून मस्तपैकी सिंहासनावर आणून बसवलो. आज वॉशिल तेल आणि पॉन्ड्स पावडर आणल्या खास दिवाळीसाठी. लहानपणी आईसाहेब दिवाळीला आंघोळ घालून आम्हाला तेलात चपचपीत भिजवून काढायचे. आईसाहेबांना म्हटलं आज तुमचं सगळे उपकार फेडल्याशिवाय का राहत नाही. बारका असताना माझं जसं आईसाहेब भांग पाडायचे की नाही तसंच आमच्या राणी सरकारांना भांग पाडून घेतलं बघा. आणि बाकीची किरकोळ काम आपली राहिलेली तेवढ्या आवरतो. तेवढ्यात आपला भाऊ दिवाळी घेऊन आला. आल्या भावाला दिवाळीच्या शुभेच्छा तेवढ्या दिल्या आणि अर्धा तास मस्तपैकी गप्पा मारत बसलो. बराच वेळ चर्चासत्र रंगल्यानंतर भाऊ म्हटलं आता निरप घेतो आणि भावा पुढच्या वेळेला लवकर येतो. आमच्या सपनाला नुसता गाडी भरून सोडून आलो तेवढ्यात आमच्या छोट्याची एंट्री झाली. आता भावाला म्हटलं आलाय तसा बस आता फराळावर जरा तडी मारूया. एवढं नुसतं भावाला बोललो आणि चकलीचा फडशा पाडायला चालू केलो. पद्धतशीरपणे चकली आणि चिवड्या जरा फडशा पाडला आणि आता म्हटलं जरा आई साहेबांचा व्यायाम करून घ्यायचा. कारण विषय कसा आहे माहितीये का, आईचा असरा चेहरा तीच आपली दिवाळी आहे तोच आपला दसरा. चला आजच्या पुरते एवढंच भावानं भेटूया लवकर नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. आता तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका. चला.